वर्षाताई गायकवाड, त्यांना जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड, आमच्याकडे विनायक राऊतजी होते, अनिल देशमुख साहेब होते आमचे. आम्ही सगळ्यांनी सविस्तर चर्चा केली, प्रत्येक सीटवर चर्चा केली, कोण कुठे जिंकेल ह्याच्यावर चर्चा केली. आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे, जागा कोण किती लढत आहे याला महत्त्व नाही. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा हीच भूमिका आहे. राऊत सर, जालना आणि पुण्यावर त्यांनी एक प्रस्ताव दिलेला. 48 जागांचं वाटप 3 पक्षांमध्ये झालेलं आहे. आम्ही 4 पक्ष मानतो, त्यात वंचित सुद्धा आहे, आणखी इतर पक्ष आहेत, इतरही लहान पक्ष आहेत, पण वंचित हा महत्त्वाचा घटक पक्ष आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही चर्चा करतो आहोत. आम्ही स्वतंत्रपणे व्यक्तिगतरित्या कोणतीही चर्चा करत नाही आहोत. आणि प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक पक्ष याच्यामध्ये आहे. विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ नाही. राऊतसाहेब विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ नसताना 27 जागांचा फॉर्म्युला सांगणं कितपत योग्य वाटतं? त्यांनी 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही. इच्छा व्यक्त करणं. आता आम्ही म्हणतो आम्ही 48 ठिकाणी काम करतो. काँग्रेस पक्ष अख्ख्या महाराष्ट्रात आहे, प्रत्येक मतदारसंघात, देशभरात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 48 मतदारसंघात आहे. पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48च आहेत ना, त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील. आणि ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्याच्यावरती आम्ही 4ही पक्ष मिळून चर्चा करतो आहोत. आणि मी कालपासून सांगितलं की कालच्या बैठकीपासून पृथ्वीराज चव्हाण साहेब उपस्थित आहेत, अनुभवी नेते आहेत, आणि त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या बैठकीमध्ये होत आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना सर्वमान्य. आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. पत्रामध्ये आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागा वाटपांवर बोलतोय सध्या. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसात. आता बैठका होणार नाहीत. आता कोणतीही बैठक होणार नाही. याचा अर्थ जागा वाटप पार पडलेलं आहे वंचित बहुजन आघाडीसह. आज आखरी दिन था. मतभेद आम्हाला पाहायला मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलेलं आहे की जागा वाटप पुढच्या काळात बैठका पार पडतील. अजिबात बैठक होणार नाही. यापुढे शेवटची बैठक होईल ती माननीय उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब, या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर. आणि त्या बैठकीनंतर एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलं. फॉर्मूला के बारे में आपको इतना बताऊंगा. महाराष्ट्र में 48 सीटें हैं और 48 सीट सिर्फ शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है. उसमें वंचित बहुजन आघाड़ी है और भी छोटे छोटे दल जो महाविकास आघाड़ी में शामिल है, उनकी भी चर्चा हो गई. तो जो फॉर्मूला है, जो सीट शेयरिंग है, उस बारे में जल्दी आपको पता चलेगा. और कोई मीटिंग नहीं होगी लगता है आपको? क्या 27 जगहों का प्रस्ताव दिया है, उस पर क्या कहेंगे? प्रस्ताव नहीं है, मैं बार बार बोल रहा हूँ. जो हमारे पास कागज दिया है उसको मैं प्रस्ताव नहीं मानता हूँ, उनकी इच्छा है. मनोज पाटिल को सर यूनानिमस